Good morning everyone and welcome back to the class of compulsory English. I am your teacher Rajiv Tade and we are looking at communication skills part, everyday English part 1. Okay, and in this part we have seen greetings and taking leave. Then we have seen introducing yourself and giving personal information. Then we have seen talking about daily routine and talking about what people are doing at present and generally. So these 4 parts we have completed. I think okay. So giving directions and instructions and describing simple processes is our new part to be understood and taken care of, and I will explain it to you. Giving directions. When someone requests you for direction, you need to give them as accurately as possible. This is a skill you need to acquire, as it will stand you in stead when you have to explain either directions or processes to someone. आता पहा, जेव्हा केव्हा तुम्हाला एखादा व्यक्ती दिशा सांगण्याकरिता विनंती करतो, तेव्हा तुमचं काम हे आहे की त्याला तुम्ही जास्तीत जास्त ॲक्युरेटली म्हणजे परफेक्टली त्या गोष्टीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे एक कौशल्य आहे जे तुम्हाला ॲक्वायर करायचं आहे आणि याचा फायदा तुम्हाला फक्त त्याला डायरेक्शन सांगतानाच होणार नाही, तर कुठली क्रिया कशी करायची, ती कुठल्या पद्धतीने एक्सप्लेन करायची, याची प्रोसेससुद्धा तुम्ही त्या ठिकाणी स्वतःच्या इम्प्रूव्हमेंटसाठी अवगत करून घेत असता. दॅट्स वाय इट इज इम्पॉर्टंट. लता इज ऑन हर वे टू हर फ्रेंड्स ऑफिस अँड हॅज लॉस्ट हर वे. लता तिच्या मैत्रिणीच्या ऑफिसकडे निघालेली आहे आणि ती रस्ता विसरली, भटकली. शी स्टॉप्स अ पासर बाय अँड आस्क फॉर डायरेक्शन्स. ती एका पादचाऱ्याला थांबवते आणि विचारते किंवा कुठे कसं जायचं. लता, एक्सक्यूज मी प्लीज, कुड यू टेल मी हाऊ टू गेट टू केदारपुरी जंक्शन प्लीज. एक्सक्यूज मी, कृपया क्षमा करा तुम्हाला डिस्टर्ब केल्याबद्दल. एक्सक्यूज मी प्लीज, कुड यू टेल मी हाऊ टू गेट टू केदारपुरी जंक्शन प्लीज. त्या केदारपुरी जंक्शनपर्यंत कसं जायचं ते मला सांगाल का तुम्ही कृपया. पासरबाय, सर्टनली, जस्ट गो स्ट्रेट अहेड अँड देन टेक द सेकंड टर्निंग टू युअर लेफ्ट. कृपया सरळ जा आणि दुसरा वळण तुम्हाला लागणारं दुसरं वळण जे आहे तिथून लेफ्टकडे वळा. ड्राईव्ह ऑन अंटिल यू सी अ चिल्ड्रन्स पार्क. आणि तोपर्यंत ड्राईव्ह करत राहा जोपर्यंत तुम्हाला लहान मुलांचं बगीचा मिळणार नाही. टर्न राईट अँड देन राईट अगेन अँड यू विल फाइंड युअर सेल्फ ॲट केदारपुरी जंक्शन. त्यानंतर सरळ गेल्यानंतर उजवीकडे वळा, आणखी इकडे उजवीकडे वळल्यानंतर तुम्ही स्वतःला केदारपुरी जंक्शन या ठिकाणी सापडाल किंवा त्या ठिकाणी तुम्हाला केदारपुरी जंक्शन मिळेल. हॅव यू अंडरस्टूड? कळलं का तुम्हाला लता? येस, दॅट शुडंट बी डिफिकल्ट टू फाइंड. हो, मला कदाचित आता त्रास होणार नाही ते शोधण्याकरिता. थँक्यू व्हेरी मच. तुमचा आभारी आहे. पासरबाय, यू आर वेलकम. हे तर माझं तुमचं स्वागत आहे. डिस्क्रायबिंग प्रोसेस. आता पहा, हाऊ टू डिस्क्राईब एनिथिंग. डायरेक्शन्स कॅन बी इव्हन फॉर सिम्पल प्रोसेसेस ऑर इन्स्ट्रक्शन्स टू कॅरी आउट सम टास्क. डायरेक्शन आता कशा आहेत, आपण कोणाला दिशा दाखवतो म्हणजे काय करतो, त्याला त्या माध्यमातून इन्स्ट्रक्शन्स देतो. कशासाठी? एखादी गोष्ट किंवा एखादं काम करण्याकरिता. आता विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सुद्धा शिक्षक काय करतो, त्यांना दिशा देण्याचं काम करतो.
डायरेक्शन हे स्पीडपेक्षा इम्पॉर्टंट असतं असं म्हणतात. डायरेक्शन इज मोर इम्पॉर्टंट दॅन स्पीड. जर तुम्हाला चंद्रावरती जायचं आहे त्या डिरेक्शननीच तुम्हाला काय करावं लागेल, आपलं यान न्यावं लागेल. अदरवाईज तुम्ही कुठल्या तरी दुसऱ्या ठिकाणी जाल. सो डायरेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर रेसिपी इज अ सिम्पल एक्झाम्पल ऑफ डिस्क्रायबिंग प्रोसेसेस. आता पहा, रेसिपी म्हणजे एखादा पदार्थ बनवण्याचा जो एक हे आहे, तरीका आहे, ते एक फार खूप चांगलं उदाहरण राहील. म्हणते एखादी गोष्ट डिस्क्राईब कशी करायची त्याचं. हाऊ टू मेक इन्स्टंट कॉफी. इन्स्टंट कॉफी म्हणजे त्वरित एखादी कॉफी हे पेय कसं बनवायचं. बॉइल मिल्क. pour the boiled milk into a cup. Add coffee powder. Stir the mixture until the powder is fully dissolved. Add sugar. The above is a simple process of making instant coffee. It is described step by step. That is what describing a process is all about. आता पहा, वरील एक्झाम्पलमध्ये आपण त्या ठिकाणी कॉफी कशी बनवायची बघितलं. दूध उकडा, दुधामध्ये दूध कपामध्ये ओता, त्यामध्ये त्या ओतलेल्या कपामध्ये कॉफी पावडर मिक्सळा आणि तोपर्यंत ते पावडर मिक्स ढवळा जोपर्यंत संपूर्णपणे दुधात मिक्स होणार नाही. नंतर साखर त्यामध्ये घाला. आता हे जे एक्झाम्पल त्यांनी सांगितलं इन्स्टंट कॉफी बनवण्याचं, हे त्यांनी आपल्याला टप्प्याटप्प्याने सांगितलं. पहिले काय करायचं, नंतर काय करायचं. आणि ही प्रोसेस म्हणजेच आपल्याला डिस्क्राईब कशी करायची एखादी गोष्ट, वर्णन कशी करायची, त्याचं एक काय आहे म्हणते ती प्रोसेस आहे, पद्धत आहे. अ प्रोसेस इज अ सिरीज ऑफ ऑपरेशन्स deliberately undertaken for producing a certain result. प्रक्रिया म्हणजे काय, तर एक अशी क्रिया की ज्यामध्ये काही गोष्टी घडवल्या जातात आपल्या हातून आणि त्या डेलिबरेटली घडवल्या जातात. म्हणजे उद्देश असतो आपला आणि ते कशासाठी असते, तर आपल्याला एखादा पर्टिक्युलर एक निश्चित रिझल्ट आपल्याला मिळावा यासाठी त्या प्रक्रिया असतात. सच ॲज मेकिंग इन्स्टंट कॉफी. त्याचं एक उदाहरण म्हणजे इन्स्टंट कॉफी बनवायची तसं. ऑर कनेक्टेड सिरीज ऑफ चेंजेस, किंवा त्यामध्ये जोडलेले घटना, जोडलेली शृंखला असते ती कशाची, चेंजेसची, बदलांची. नॅचरल ऑर इनव्हॉल्युंटरी. कधी कधी त्या नैसर्गिक असतात, कधी अनैसर्गिक असतात. लाईक द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन ऑर डायजेशन. काही काही प्रक्रिया आपल्या प्रजननासारख्या किंवा पचनासारख्या असतात. वेन यू डिस्क्राईब अ प्रोसेस, प्रोसीड स्टेप बाय स्टेप. जेव्हा तुम्ही एखादी प्रक्रिया एखाद्या प्रक्रियेचं वर्णन करता तेव्हा टप्प्याटप्प्याने त्याचं वर्णन करा किंवा टप्प्याटप्प्याने ती एक्सप्लेन करा. दॅट इज डिस्क्राईब द ऑपरेशन ऑर चेंजेस स्टेप बाय स्टेप. याचाच अर्थ असा की जे काही घडतंय, जे काही गोष्टी तुम्ही करायला घेतली त्यामधले बदल टप्प्याटप्प्यानुसार बदल त्यांना सांगा. इन अ ऑर्डर ऑफ टाईम. आणि त्यानुसार वेळेतही कसा बदल होतो ते सांगा. इफ यू हॅव बीन टू अ पब्लिक टेलिफोन बूथ, यू विल हॅव नोटिस्ड अ लिस्ट ऑफ इन्स्ट्रक्शन्स प्रॉमिनंटली डिस्प्लेड इन द बूथ. जर तुम्ही एखाद्या पब्लिक टेलिफोन बूथमध्ये गेलेले असाल तर तुम्ही बघितलं असेल की त्या ठिकाणी एक लिस्ट दिलेली असते की कशा प्रकारे तो टेलिफोन वापरायचा. लाईक दिस. कीप अ रुपी कॉईन इन हँड. 1 रुपयाचा कॉईन तुम्ही हातामध्ये ठेवा. लिफ्ट हँडसेट. नंतर हँडसेट उचला. लिसन फॉर द डायल टोन. त्या ठिकाणी एक डायल टोन होईल, त्याचा आवाज तुम्ही ऐका. अँड देन डायल नंबर. नंतर नंबर डायल करा. इफ देर इज नो डायल टोन, प्लीज रिप्लेस द हँडसेट. जर त्या ठिकाणी कुठलीच रिंग गेलेली नसेल तर तुमचा जो हँडसेट आहे हातामध्ये उचललेला तो परत खाली ठेवा. वेट फॉर सम टाईम अँड देन रिपीट बी. नंतर परत तीच प्रक्रिया तुम्ही करा आणि बी नंबरचा जो इन्स्ट्रक्शन आहे ते रिपीट करा. वेन द कॉल इज आन्सर्ड,
इमिडिएटली इन्सर्ट द कॉइन इन द कॉइन स्लॉट. जेव्हा तिथून समोरच्या व्यक्तीचा आवाज येईल, पटकन त्या कॉइन स्लॉटमध्ये तुम्ही कॉइन टाका. डू नॉट इन्सर्ट द कॉइन अंटिल द कॉल इज आन्सर्ड. जोपर्यंत समोरचा व्यक्ती कॉलला उत्तर देत नाही तोपर्यंत कॉइन इन्सर्ट करू नका, म्हणजे आतमध्ये टाकू नका. रिप्लेस हँडसेट ऑन कम्प्लिशन ऑफ कन्व्हर्सेशन. ज्या ठिकाणाहून तुम्ही तो हँडसेट उचलला होता परत त्याच ठिकाणी ठेवा तुमचं बोलणं झाल्यानंतर. द स्टेप आउटलाइन्ड अबाव आर मींट टू बी फॉलोड वन आफ्टर अनदर. वर सांगितलेल्या ज्या स्टेप्स आहेत त्यांचा अर्थ असा होतो की त्या एकानंतर दुसरी स्टेप आपण फॉलो केली पाहिजे. हाऊ इज दॅट मेड क्लिअर इन द इन्स्ट्रक्शन्स. आणि ते इन्स्ट्रक्शनमध्ये अशा प्रकारेच क्लिअर केलं जातं. इन 2 वेज. आणि त्याच्या 2 पद्धती आहेत. बाय सिम्पल प्लेसमेंट ऑफ सेंटेन्सेस. पहिली पद्धत आहे की साध्या पद्धतीने आपण वाक्य प्लेस केली पाहिजे. लिफ्ट हँडसेट, लिसन फॉर द डायल टोन. मीनिंग फर्स्ट लिफ्ट हँडसेट अँड देन लिसन द डायल टोन. आता लिफ्ट द हँडसेट म्हणजे आपण पहिल्यांदा, त्यांचा अर्थ असा असतो की जी पहिली क्रिया करायला सांगितली ती पहिल्यांदा करायची आणि नंतर दुसरी करायची. दो द यूज ऑफ ॲडव्हर्बियल एक्सप्रेशन इंडिकेटिंग टाईम. त्या ठिकाणी दुसरी पद्धत आहे ॲडव्हर्बियल एक्सप्रेशनचा वापर करून, ज्याचा अर्थ होतो की आपण एखादा वेळ त्या ठिकाणी सुचवत असतो. एखादा ॲडव्हर्ब फ्रेज किंवा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम, या 3 पद्धती त्यांनी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. ॲज यू कॅन सी फ्रॉम द अबव एक्झाम्पल, वन वे ऑफ इंडिकेटिंग द टाईम ऑर्डर is through simple placement of sentences. The other is through the use of adverbial expressions of the time, like the following: first, then, after this. हे आहेत adverbial form कशाचे, त्या एक्सप्रेशनचे. फर्स्ट, देन, आफ्टर दिस, द नेक्स्ट स्टेज, दिस इज फॉलोड बाय, फायनली. ठीक आहे, हे आहेत ते एक्सप्रेशन्स जे त्यांनी वर सांगितलेले आहेत. You should use the passive in describing a process. त्या ठिकाणी तुम्ही पॅसिव्ह व्हॉइसचा वापर केला पाहिजे जेव्हा आपण प्रोसेस डिस्क्राईब करतो. Look at the following. 45 minutes will be allowed for this section. It will consist of a single question. Candidates will be required to write on a topic which will demand one of the following points of writing: narration, description, arrangement, explanation of an idea, explanation of a process, giving instructions, information to assist. The candidates will be provided on the question paper. आता पहा, या ठिकाणी त्यांनी आपल्याला एक गोष्ट सांगितलेली आहे की ती जी गोष्ट आहे म्हणते आपला इन्स्ट्रक्शन देण्याची ती पॅसिव्हमध्ये असली पाहिजे. त्यांनी त्याचं एक एक्झाम्पल दिलं, तर ते एक्झाम्पल या पद्धतीचं आहे: मेक शुअर दॅट युअर डिस्क्रिप्शन मेक्स सेन्स टू समवन हू नोज नथिंग ॲट ऑल अबाउट द टॉपिक. आणि याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे की तुम्ही जे जर एखाद्याला ती गोष्ट डिस्क्राईब करताय तर त्याला असं समजून चालायचं की त्याला त्या गोष्टीबद्दल काहीच माहिती नाही आहे आणि तरी तुम्ही त्याला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत आहात. एक्सप्लेन टेक्निकल टर्म्स or unusual words that you use. काही टेक्निकल टर्म्स असतील, तुम्ही जे गोष्ट एक्सप्लेन करत असाल किंवा नेहमीच्या वापरातले शब्द नसतील तर त्यांचा अर्थ तुम्ही त्या समोरच्याला समजून सांगा. से व्हॉट इज डन ॲट ईच स्टेप इन द स्टेज ऑफ प्रोसेस यू आर डिस्क्रायबिंग. आणि त्या ठिकाणी प्रत्येक पायरीवरती नेमकं तुम्ही काय डिस्क्राईब करायचं आहे ते तुम्ही त्याला व्यवस्थितपणे एक्सप्लेन करून सांगा, डिस्क्राईब वर्णन करून सांगा. हिअर इज अ लिस्ट ऑफ इन्फॉर्मेशन यू मे नीड टू मेन्शन. या ठिकाणी एक लिस्ट दिलेली आहे, ती तुम्हाला कदाचित त्या ठिकाणी उल्लेख करण्यास कामी पडेल. ऑन ईच ॲक्टिव्हिटी गिव्ह द नेम ऑफ द ॲक्टिव्हिटी. त्या ठिकाणी त्या क्रियेला काय म्हणतात सगळ्यात पहिले ते त्या तुम्ही समोरच्या व्यक्तीला सांगा. नेम द पर्सन ऑर पीपल who perform the activity through it will
दो इट विल नॉट ऑलवेज बी नेसेसरी टू सप्लाय दिस इन्फॉर्मेशन. त्या ठिकाणी कुठला एखादा व्यक्ती किंवा कोणी ओळखीचं असेल जो ती क्रिया करत असेल तर त्याचं नाव तुम्ही त्याला सांगा. आणि कधी कधी ही इन्फॉर्मेशन त्याला त्याच्या उपयोगाची नसेल. गिव्ह द सर्कमस्टन्सेस इन विच दिस ॲक्टिव्हिटी टेक्स प्लेस. कुठल्या परिस्थितीमध्ये त्या गोष्टी घडतात याचा तुम्ही त्यांना एक आयडिया त्यांना द्या, त्याची कल्पना तुम्ही त्यांना द्या. मेन्शन द टूल्स यूज्ड. त्या प्रक्रियेमध्ये कुठले कुठले साहित्य वापरलं ते तुम्ही त्यांना एक्सप्लेन करून सांगा, त्यांना तिथे सांगा. डिस्क्राईब द अपिअरन्स ऑफ सम ऑफ द थिंग्स मेन्शन्ड ऑर ऑफ देअर नेचर. त्या ठिकाणी ज्या काही गोष्टी असतील त्यांची नावे तुम्ही त्यांना मेन्शन करून द्या, म्हणजे त्या ठिकाणी त्यांचा उल्लेख करा. आणि त्यांचा स्वभाव कुठला असतो, म्हणजे त्यांचं काम कुठलं असतं हे सुद्धा, त्या प्रत्येक साहित्याचं काम, त्याचा स्वभाव, त्याचं काय काय फरक पडते ते वापरल्याने, हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी एक्सप्लेन करा. कम्पेअर द टूल्स, ॲक्शन्स, मेथड्स एट्सेट्रा. त्या ठिकाणी साहित्य, क्रिया, कृती आणि पद्धत या सगळ्यांची तुम्ही कंपॅरिझनसुद्धा करा. दॅट मे अप्लाय इन अदर प्लेसेस. आणि त्या पद्धती कुठे दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला वापरता येतील ते सुद्धा तुम्ही त्यांना सांगा. ऑर विथ विच युअर टीचर मे बी फॅमिलियर. आणि अशी पद्धत की ज्याच्या ठिकाणी तुमचा शिक्षक त्या गोष्टीशी फॅमिलियर असेल ही सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सांगा. मेक शुअर दॅट युअर रीडर इज नो डाऊट अबाउट द पर्पज ऑफ ईच ॲक्टिव्हिटी दॅट यू मेन्शन. आणि तुम्ही ते इन्स्ट्रक्शन लिहिताना हे बघा की तुमचा जो वाचक आहे तो त्या ठिकाणी कुठल्याच संभ्रमात पडणार नाही तुमच्या त्या इन्स्ट्रक्शन्स वाचल्यानंतर. नाहीतर तुम्ही सांगायचं एक आणि त्यांनी करायचं दुसरं, हा संभ्रम त्या ठिकाणी व्हायला नको. इन्स्ट्रक्शन थेट नेमकी त्या समोरच्या वाचकापर्यंत पोहोचली पाहिजे आणि तुम्हाला काय म्हणायचं आहे, त्याला काय करायचं आहे हे सुद्धा त्याला कळलं पाहिजे. सो इन दिस वे वी हॅव सीन दिस पार्ट. The further part of giving instructions and use of imperatives we will see in the next lecture. Okay, की complete करायचं आता. It's more than 17 minutes, so but the part can be completed over here. Let's go with it. Working in pairs. गिविंग इन्स्ट्रक्शन्स अँड यूज ऑफ इम्परेटिव्ज. इन्स्ट्रक्शन कशा द्यायच्या आणि आज्ञार्थक शब्द कसे वापरायचे याचा तो पार्ट आहे. द इम्पेरेटिव्ह इज व्हेरी कॉमनली यूज इन रेसिपीज. इम्पेरेटिव्ह म्हणजे आज्ञा म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी करायलाच पाहिजे असा जो भाव असतो तो त्या कुकिंगच्या रेसिपीजमध्ये फार जास्त प्रमाणात वापरला जातो. इट कॅन ऑल्सो बी यूज्ड इन गिविंग अदर काइंड्स ऑफ इन्स्ट्रक्शन. दुसऱ्या पद्धतीच्या सूचना देण्यासाठी सुद्धा त्यांचा वापर केला जातो. एस्पेशली दोज दॅट कन्सिस्ट ऑफ अ लिस्ट ऑफ स्टेप टू बी फॉलोड. आणि त्या ठिकाणी कुठल्या पद्धती किंवा पायऱ्या त्या ठिकाणी फॉलो केल्या पाहिजे त्यांची लिस्टसुद्धा त्या ठिकाणी दिलेली असते. मॉडल्स सच ॲज शुड, ऑट अँड मस्ट आर यूज्ड वेन द रायटर विशेष टू बी पर्टिक्युलरली इन्सिस्टंट अबाउट सर्टन एसेन्शियल स्टेप्स. ज्या ठिकाणी तुम्हाला काही पायऱ्या न चुकवण्याचा काम करायचं आहे त्या ठिकाणी शूड, ऑट आणि मस्ट या प्रकारच्या ऑक्झिलरीजचा, मॉडल्सचा त्या ठिकाणी वापर केला जातो. द पॅसिव्ह हॅज द इफेक्ट ऑफ मेकिंग इन्स्ट्रक्शन साऊंड मोर पोलाईट. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये जर वाक्य असलं तर त्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन ही थोडीशी नम्रपणे त्या ठिकाणी प्रस्तुत केली जाते, अन्यथा ती एखाद्या राजाची आज्ञा किंवा एखाद्या कमांडरचा आदेश वाटेल. यू शूड फ्राय साऊंड्स रादर लाईक अन ऑर्डर. तू ते फ्राय कर हे एखाद्या आज्ञेसारखं आपल्याला वाटते किंवा एखाद्या हुकुमासारखं वाटतं. बट मिक्सचर शुड बी फ्राईड असं जर म्हटलं तर हे थोडंसं फ्रेंडली ॲडवाईस दिल्यासारखं होतं. Just as in describing process, there will probably be many instances of the present simple tense,
particularly for referring events that takes place as a result of following the instruction. त्या ठिकाणी हे इन्स्टन्सेस जेव्हा घडतात तेव्हा साध्या वर्तमान काळाचा वापर केला जातो आणि त्यामध्येच इन्स्ट्रक्शन्स दिल्या जातात. यू विल नॉट प्रॉबब्ली नीड टू यूज द पास्ट टेन्स ॲट ऑल. त्या ठिकाणी शक्यता अशी भरपूर आहे की तुम्हाला पास्ट टेन्सचा वापरच करायचा नाही आहे. इन युअर एफर्ट्स टू प्रोव्हाइड डिटेल्ड अँड प्रिसाइज इन्फॉर्मेशन you will find yourself using adverbs and adjectives and other means of qualifying what you are saying. त्या ठिकाणी जर जेव्हा तुम्हाला एखाद्याला इन्स्ट्रक्शन देता तेव्हा तुम्ही असं बघाल की तुम्ही सगळ्यात जास्त ॲडव्हर्ब्स आणि ॲडजेक्टिव्हचा वापर सगळ्यात जास्त करत असाल. क्रियाविशेषणचा वापर जास्तीत जास्त तुम्ही त्या ठिकाणी कराल. विशेषण आणि क्रियाविशेषणांचा वापर जास्तीत जास्त तुम्ही त्या ठिकाणी करताना आढळाल. व्हेरियस काइंड्स ऑफ क्लॉजेस हेल्प टू मेक प्रिसाइज एक्सप्रेशन. त्या ठिकाणी काही क्लॉजेस जे असतात, वाक्यांचे भाग जे असतात, त्या ठिकाणी आपल्याला कुठला एक्सप्रेशन द्यायचा आहे, कुठला भाव व्यक्त करायचा आहे हे त्या ठिकाणी करण्यास आपल्याला मदत करतात. व्हेन अँड ॲट व्हॉट पॉईंट समथिंग हॅज टू बी डन विल हॅव टू बी फ्रेज्ड इन द फॉर्म ऑफ क्लॉजेस. त्या ठिकाणी काय करायचं आहे आणि कुठल्या पॉईंटला करायचं आहे हे त्या ठिकाणी त्या फ्रेजेसच्या माध्यमातून किंवा क्लॉजेसच्या माध्यमातून आपल्याला एक्सप्रेस करावं लागेल. इन्स्ट्रक्शन मस्ट बी इझी टू अंडरस्टँड. ज्या आपण सूचना देतो त्या समजायला सोप्या हव्या. आफ्टर रीडिंग देम एनी रीडर मस्ट नो व्हॉट टू डू अँड व्हेन डुईंग द टास्क फॉर द फर्स्ट टाईम. त्या ठिकाणी जो वाचक असेल त्याला ते वाचल्यानंतर तरी तो पहिल्यांदा काम करत असेल तर त्याला त्या कळल्या पाहिजे. यू कॅन हेल्प बाय, तुम्हाला खालील गोष्टींचा उपयोग होईल ते मुद्दे आहेत. यूजिंग सिम्पल वर्ड्स अँड शॉर्ट सेंटेन्सेस. साधे शब्द वापरायचे आणि छोटे छोटे वाक्य बनवायचे. इन्व्हेंटिंग टायटल विच सेज एक्झॅक्टली व्हॉट द इन्स्ट्रक्शन आर फॉर. त्या ठिकाणी एखादा शीर्षक तुम्ही वापरू शकता ज्याच्या माध्यमातून तुम्हाला कुठली इन्स्ट्रक्शन दिलेली आहे त्या समोरच्याला कळेल. प्रोव्हाइडिंग क्लिअर डायग्राम्स व्हेअर हेल्पफुल. त्या ठिकाणी जर तुम्ही त्याला एखादी डायग्राम जर काढून दिली तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीला जास्त मदत होईल. कीपिंग ईच स्टेप इन द प्रोसेस सेपरेट. त्या ठिकाणी प्रत्येक टप्पा जो आहे हा एकमेकांपासून सेपरेट असला पाहिजे, एकमेकात गुंतायला नको किंवा एकमेकात घुसायला नको. पुटिंग द स्टेप्स इन अ सेन्सिबल ऑर्डर. विचारपूर्ण क्रमांमध्ये त्या गोष्टी तुम्ही त्याला सांगितल्या पाहिजेत. मेन्शनिंग एनिथिंग विच कीप्स द रीडर ऑन द राईट लाईन्स. आणि त्या ठिकाणी तो वाचक जो असेल तो पर्टिक्युलरली राईट ट्रॅकवरती आहे की नाही हे सुद्धा त्याला चेक करता आलं पाहिजे. लिव्हिंग स्पेसेस. इट इज हार्ड टू फॉलो वर्ड्स पॅक्ड टुगेदर. त्यामध्ये दोन गोष्टींमध्ये अंतर असलं पाहिजे आणि जेव्हा शब्द खूप जवळजवळ असतात तेव्हा ते कळायला थोडासा मार्गच राहत नाही. वेन यू आर रायटिंग इन्स्ट्रक्शन यू नीड टू प्लॅन लॉजिकली. आता तुम्ही जर इन्स्ट्रक्शन लिहित असाल तर तुम्हाला काही लॉजिक्स वापरून ते इन्स्ट्रक्शन लिहायला पाहिजे. ते पुढीलप्रमाणे. मेक अ लिस्ट ऑफ एव्हरीथिंग टू बी डन. काय काय करायचं आहे याची पूर्ण प्रक्रिया तुम्ही ते आधी लिहून घ्या, त्याची एक यादी करून घ्या. द रीडर विल नो व्हॉट टू डू अनलेस यू हॅव टोल्ड डेम. त्या ठिकाणी तो जो वाचक आहे तोपर्यंत त्याला कळणार नाही जोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी लिहिणार नाही. राईट युअर फर्स्ट ड्राफ्ट. पहिला ड्राफ्ट तुम्ही त्या ठिकाणी तयार करा, पहिला मसुदा तयार करा. लीव गॅप्स सो यू कॅन मेक चेंजेस लेटर. पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यात एक गॅप असू द्या जेणेकरून तुम्ही त्यामध्ये काही ॲडजस्ट करू शकाल. तुम्हाला नवीन काही ॲड करायचं असेल तर दोन गोष्टींच्या मध्ये. नंतर रीड द फर्स्ट ड्राफ्ट थ्रू. पहिल्यांदा तुम्ही केलेला ड्राफ्ट वाचून घ्या. कॅन यू हेल्प द रीडर इव्हन मोर. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही त्या वाचकाला आणखी मदत करू शकता बाय युझिंग सिम्पलर वर्ड्स. अजून सोपे शब्द वापरून. बाय ब्रेकिंग द जॉब डाऊन इन टू स्मॉलर स्टेप. किंवा अजून छोट्या छोट्या पायऱ्या करून
किंवा जास्त स्टेप्स लक्षात न ठेवता कमी स्टेप्स त्यांनी लक्षात ठेवाव्या आणि त्याचा फायदा व्हावा यासाठी. राईट द फायनल व्हर्जन. नंतर त्या ठिकाणी तुम्हाला एक फायनल व्हर्जन त्या स्टेप्सचं त्या प्रक्रियेचं लिहायचं आहे. इट विल प्रॉबब्ली बी व्हेरी डिफरंट फ्रॉम युअर फर्स्ट एफर्ट. तुम्ही जो पहिला प्रयत्न केला असेल एखाद्याला एखादी गोष्ट एक्सप्लेन करताना किंवा इन्स्ट्रक्शन देताना, त्यापेक्षा ही गोष्ट फार वेगळी झालेली असेल आणि चांगली झालेली असेल, कारण की याच्यात तुम्ही तुमच्या अनुभवांचा, विचारांचा सारासार विचार करून तुम्ही हे तयार केलेलं असेल. तर अशा प्रकारे इन्स्ट्रक्शन्स कशा द्यायच्या याबद्दल त्यांनी आपल्याला या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे. सम आर द एक्सरसाइजेस आर हिअर फॉर यू. सो गो थ्रू इट and try to form an instruction. Write it down on your notebook. If you have any problem regarding it, you can contact me. Okay, till then, goodbye, thank you.